Hello, my little friends. Happy Diwali to all of you. Today, I am taking a new session which is very fond of all of you. Okay. Today, I will tell you a story that how I become a topper in my school. Says who says that Abdul Kalam. Said the Abdul Kalam to the students of one school. Abdul Kalam was the former president and great scientist. म्हणजे आजची जी गोष्ट सांगणार आहे ना मुलांना मी, तुम्हाला कळलंच असेल, मी विद्या पोद्दार. आपला जो इंग्रजीमधून शिकवण्याचा जो उपक्रम आहे, इंग्रजीमधून शिकवण्याचा उपक्रम गोष्टी रूपाने आपण चालू करत आहोत. हा आपला नवीन सेशन आहे. तर आज मी जी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला ती अब्दुल कलामांची गोष्ट आहे. जे अब्दुल कलामांनी स्वतः एका शाळेमध्ये सांगितलेली होती. तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं की स्कूल टॉपर ते कसे बनले, म्हणजे उत्कृष्ट विद्यार्थी शाळेमधले ते कसे बनले हे त्यांनी सांगितलेलं होतं. आता तुम्ही खरंच शांतपणे ऐका, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल. अब्दुल कलाम सेड, "Those were the days when the second world war just over." Those were the days, म्हणजे हे तेव्हाचे दिवस होते. when the second world war just over, म्हणजे दुसरं महायुद्ध जे होतं ते नुकतंच संपलेलं होतं. Everyone was waiting for our independence. Everyone was waiting, म्हणजे प्रत्येकजण वाट बघत होतं. कसली? for our independence, म्हणजे आपल्या स्वातंत्र्याची वाट बघत होते, वाट पाहत होते सगळेजण. All the people of our country were happy. ऑल द पीपल, सगळी लोकं, ऑल द पीपल ऑफ अवर कंट्री, आपल्या देशातली सगळी लोकं वेर हॅपी अँड चिअरिंग अवर फ्रीडम फायटर. हॅपी म्हणजे आनंदी होती सगळीजणं, आणि फ्रीडम फायटर म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांचं त्यांना ते प्रोत्साहन देत होते. लाईक ऑल द फ्रीडम फायटर्स, इवन आय वॉन्ट टू डू समथिंग फॉर माय कंट्री. लाईक ऑल द फ्रीडम फायटर्स, म्हणजे जसे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी जसं काम केलं होतं त्याप्रमाणे आय वॉन्ट टू डू समथिंग फॉर माय कंट्री, मलाही त्यांच्याप्रमाणेच आपल्या देशासाठी काही काम करायचं होतं, असं कोण म्हणत आहेत? अब्दुल कलाम म्हणत होते. फॉर दिस आय हॅव टू स्टडी इन अ गुड स्कूल, आणि त्याच्यासाठी मला काय करायला पाहिजे होतं? चांगल्या शाळेत जाणं आवश्यक होतं. चांगल्या शाळेत जाणं आवश्यक होतं. का बरं? तर ते कुठे राहत होते? गावात राहत होते, आणि गावात तेवढी शिक्षणाची चांगली सोय नव्हती. म्हणून त्यांना असं वाटतं की मी चांगल्या शाळेत गेलो की मला आणखीन चांगलं शिक्षण मिळेल आणि मग मी देशासाठी काहीतरी करू शकेन, असं त्यांच्या मनात विचार आलेला होता. said Abdul Kalam, "Since I was from poor family, I knew my parents will not be able to afford the fees." म्हणजे मला माहिती होतं मी गरीब घरातून आलेले आहे, गरीब कुटुंबातून आलेले आहे. सो आय न्यू, म्हणजे मला हे नक्कीच माहिती होतं. काय? माय पेरेंट्स विल नॉट बी एबल टू अफोर्ड द फीज, म्हणजे माझे जे पालक आहेत ते ही फी, त्या चांगल्या शाळेत जाण्याची जी फी असते जास्तीची, ती माझ्या पालकांना परवडणारी नव्हती, हे मला चांगलंच माहिती होतं. सो आय डिड नॉट डेअर टू इवन आस्क देम, म्हणून सो आय डिड नॉट डेअर, म्हणजे मी हिम्मतच केली नाही. कसली? आय डिड नॉट डेअर टू इवन आस्क देम, म्हणजे विचारण्याची सुद्धा हिम्मत केली नाही, कारण मला माहिती होतं की आम्हाला परवडणार नाही आहे, आमचं कुटुंब कसं आहे, गरीब आहे. तर त्यामुळे अब्दुल कलाम म्हणत आहेत की मी विचारण्याची हिम्मतच केली नाही आईवडिलांना. वन डे वाईल आय वॉज स्टडिंग, माय फादर अँड मदर केम टू मी अँड सेड, एके दिवशी, वन डे वाईल आय वॉज स्टडिंग, म्हणजे जेव्हा मी अभ्यास करत होतो त्यावेळेला, माय फादर अँड मदर केम टू मी, माझ्याकडे आले होते, माझ्याकडे आई आणि वडील दोघंही आले होते, आणि काय म्हणाले? युअर मदर अँड आय आर नॉट हायली एज्युकेटेड, तुझी आई आणि मी खूप शिकलेलो नाही आहोत. बट वी नो यू वॉन्ट टू परस्यू हायर स्टडी, आम्हाला माहिती आहे की तू चांगलं शिक्षण घेण्यासाठी धडपडत आहेस,
तू धडपडतो आहेस ते आम्हाला चांगलंच माहिती आहे, तू पाठपुरावा करतो आहेस हे पण आम्हाला माहिती आहे. वी हॅव अ ग्रेट ड्रीम्स फॉर यू. आणि आमचीसुद्धा तुझ्याबद्दलची काही मोठी स्वप्न आहेत, ग्रेट ड्रीम्स फॉर यू अब्दुल. डोंट वरी, वी विल समहाव मॅनेज द फीज. आता काय म्हणतात बघा आई वडील म्हणतात, डोंट वरी, तू काळजी करू नको, वी विल समहाव मॅनेज द फीज. म्हणजे आम्ही कसंही करून तुझी फी भरण्याची व्यवस्था करू, तू काळजी करू नको. सो दॅट यू कॅन स्टडी इन अ गुड स्कूल. म्हणजे मग आम्ही जर पैशाची व्यवस्था केली, सो दॅट यू कॅन स्टडी म्हणजे तू अभ्यास करू शकशील. कुठे? इन अ गुड स्कूल. चांगल्या शाळेमध्ये जाऊन तू अभ्यास करू शकतील, असं आईवडील म्हणतात. विच स्कूल डू यू वॉन्ट टू गो टू. तुला कोणत्या शाळेत जायचं आहे बरं? आय वॉन्ट टू जॉईन द स्क्वाड स्कूल. मला स्क्वाड स्कूलमध्ये जायचं आहे, विच इज इन रामांतपुरम नियर रामेश्वरम. ही शाळा कुठे आहे? तर रामांतपुरममध्ये रामेश्वरमच्या बाजूला आहे. ओके अब्दुल, आय विल मॅनेज समथिंग. आता वडील म्हणतात, हो अब्दुल, मी नक्कीच काहीतरी व्यवस्था करीन, पैशाची व्यवस्था करीन, असं वडील म्हणतात. बट अब्दुल, यू विल हॅव टू स्टडी हार्ड अँड मेक अस प्राऊड. पण वडील आणखीन पुढे काय म्हणतात बघा, बट अब्दुल, यू विल हॅव टू स्टडी हार्ड. पण तुला खूप मेहनत घ्यावी लागेल, अभ्यासावर खूप मेहनत घ्यावी लागेल. स्टडी हार्ड अँड मेक अस प्राऊड. आणि ज्यामुळे आम्हाला अभिमान वाटेल, तुझा अभिमान वाटेल असा तू अभ्यास कर, असं आईवडील त्याला सांगतात. येस, आय विल डू माय बेस्ट. आता अब्दुल म्हणतो, येस, आय विल डू माय बेस्ट. म्हणजे नक्कीच, हो, मी नक्कीच उत्तम अभ्यास करीन. माय ब्रदर टूक मी टू द स्कूल. आणि मग माझा भाऊ मला कुठे घेऊन गेला होता? त्या शाळेत घेऊन गेला होता. अँड कम्प्लिटेड द फॉर्मॅलिटीज ऑफ द ॲडमिशन. आणि त्या शाळेत दाखल होण्याच्या, ॲडमिशन घेण्याच्या ज्या पूर्तता असतात त्या त्याने कंप्लीट केल्या होत्या, पूर्ण केल्या होत्या. इट वॉज अ व्हेरी गुड स्कूल. ती जी शाळा होती ती खूप छान शाळा होती. द क्लासरूम वेर बिग अँड हॅड बेंचेस फॉर ऑल ऑफ अस. आणि तिथले वर्ग कसे होते? मोठे होते. आणि तिथे आम्हाला बसायला काय होतं? स्टुडंटना बसायला बेंचेससुद्धा होते. त्यांना खूप अप्रूप वाटते बघा, कारण गावच्या शाळेमध्ये त्यांना पाटावर बसावं लागत असेल किंवा खाली बसावं लागत असेल, पण इथे मात्र मोठ्या शाळेमध्ये त्यांना बेंच होते, वर्ग मोठे होते, ह्याचंसुद्धा त्यांना फार कौतुक वाटते. द टीचर्स यूज अ ब्लॅकबोर्ड अँड चॉक फॉर टीचिंग. आणि शिक्षक वर्गामध्ये प्रत्येक वर्गामध्ये फळा आणि खडू शिकवण्यासाठी वापरत असत. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वेर ऑल्सो एनकरेज इन द स्कूल. आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी म्हणजे खेळासंबंधीच्या ज्या काही उपक्रम असायचे त्या सगळ्यांमुळे शाळेमध्ये प्रोत्साहन दिलं जायचं. म्हणजे खेळण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन दिलं जायचं. ड्युरिंग द हॉट डेज द टीचर यूज टू टेक अस आउटसाईड द क्लासरूम स्टडी. म्हणजे ड्युरिंग द हॉट डेज, हॉट म्हणजे गरम, पण इथे गरम म्हणजेच काय? उन्हाळा. कधी असतो आपल्याला गरम? कधी होतं? उन्हाळ्यात. म्हणून आपण म्हणायचं ड्युरिंग द हॉट डेज म्हणजे समर डे म्हणजेच उन्हाळ्यामध्ये. द टीचर यूज टू टेक म्हणजे आम्हाला टीचर नेहमीच कुठे घेऊन जायचे? यूज टू टेक अस आउटसाईड द क्लासरूम स्टडी म्हणजे वर्गाच्या बाहेर अभ्यास करण्यासाठी घेऊन जायचे. द स्टुडंट्स वेर मेड टू सीट अंडर द ट्रीज. आणि विद्यार्थी कुठे बसत असत? मेड टू सीट अंडर द ट्री म्हणजे झाडाखाली बसत असत. द स्टुडंट्स स्टडी अँड वी वूड गो फ्रॉम वन ट्री टू अनदर वेन वी हॅड टू चेंज अवर क्लासेस. आणि आम्हाला बाहेर घेऊन जाऊन आम्ही झाडाखाली आम्हाला अभ्यासाला बसवत असत. तसंच वी वूड गो फ्रॉम वन ट्री टू अनदर. आम्ही एका झाडाखालून दुसऱ्या झाडाखाली जात असे. केव्हा? वेन वी हॅड टू चेंज अवर क्लासेस. जेव्हा आमचे वर्ग बदलत त्यावेळेला आम्ही वर्ग बदलणं म्हणजे आम्हीच काय होतो? एका झाडाखालून दुसऱ्या झाडाखाली जात असो. वन डे आय वॉज इन अ हरी. एके दिवशी काय झालं? एके दिवशी आय वॉज इन अ हरी म्हणजे एके दिवशी मला खूप घाई झाली होती. सो बाय मिस्टेक आय स्टेप इन टू अ रॉंग क्लासरूम.
म्हणजे अत्यंत चुकीने काय घडलं माझ्याकडून, तर आय स्टेप इन टू अ रॉंग क्लासरूम, म्हणजे माझं चुकीच्या वर्गामध्ये पाऊल पडलं. वेअर माय मॅथ्स टीचर वॉज टेकिंग अ क्लास, की जिथे माझे गणिताचे शिक्षक, मॅथ्स म्हणजे मॅथमॅटिक्स म्हणजे गणित, तर माझे गणिताचे शिक्षक जे होते ते वर्ग घेत होते. वॉज टेकिंग अ क्लास. ही लुक ॲट मी, त्यांनी माझ्याकडे पाहिलं. ही लुक ॲट मी अँड सेड, येस अब्दुल, व्हॉट डू यू वॉन्ट? अब्दुल, काय पाहिजे तुला? सर, आय हॅव केम टू अटेंड माय क्लास. सर, मी माझा क्लास, माझ्या वर्गात बसण्यासाठी आलेलो आहे. कांट यू सी दिस इज नॉट युअर क्लास? तुला दिसत नाही आहे का की हा वर्ग तुझा नाही आहे? असं शिक्षक म्हणाले. सॉरी सर. असं अब्दुल म्हणाले. व्हॉट आर यू डुईंग इन दिस स्कूल? तू या शाळेत काय करत आहेस बरं? इफ यू कांट इवन फाइंड युअर वे टू राईट क्लास, म्हणजे इफ यू कांट इवन फाइंड युअर वे, जर तुला मार्ग मिळत नसेल टू द राईट क्लास, म्हणजे योग्य वर्गात जाण्याचा तुला मार्ग सापडत नाही, इतकी तुझी परिस्थिती आहे, तर तू इथे काय करतो आहेस? यू शूड जस्ट गो बॅक टू द विलेज व्हेअर यू केम फ्रॉम. यू शूड जस्ट गो बॅक सांगितलं म्हणजे काय? परत जा. यू शूड जस्ट गो बॅक, तू इथून परत जा बघू. टू द विलेज, तू या गावाला, टू द विलेज वेअर यू केम फ्रॉम, तू जिथून आला आहेस त्या गावाला तू पुन्हा जा. ऑल द अदर स्टुडंट्स वेअर लुकिंग ॲट मी. आता मात्र सगळी विद्यार्थी काय करायला लागले? लुकिंग ॲट मी, म्हणजे अब्दुल कलामांकडे बघायला लागले. लुकिंग ॲट मी असं अब्दुल कलाम म्हणत आहेत. सगळे विद्यार्थी त्यांच्याकडे बघायला लागले अँड लाफिंग, आणि जोरजोरात मोठ्याने हसायला लागले. द टीचर देन स्टार्टेड हिटिंग मी विथ अ स्टिक इन फ्रंट ऑफ द होल क्लास. द टीचर देन स्टार्टेड हिटिंग मी, म्हणजे शिक्षकांनी नंतर मला मारायला सुरुवात केली. कशाने? विथ अ स्टिक, म्हणजे काठीने मला मारायला सुरुवात केली. इन फ्रंट ऑफ द होल क्लास. इन फ्रंट म्हणजे समोर. कोणाच्या समोर? होल क्लास, संपूर्ण वर्गाच्या समोर त्यांनी मला मारायला सुरुवात केली त्या टीचरनी. सर, प्लीज डोंट हिट मी. अब्दुल कलाम म्हणतात की सर, प्लीज मला मारू नकात. डोंट हिट मी. आय विल नेवर डू इट अगेन. मी असं पुन्हा कधीही करणार नाही. आय वॉज सॅड. मी खूप दुःखी झालो होतो. आय ऑल्सो फेल्ट होमसिक. आणि मला मला घराची आठवण येऊ लागली. आय ऑल्सो फेल्ट होमसिक. मला घरी कधी जावं असं वाटू लागलं. आय वॉन्टेड टू गो बॅक होम. मला घरी जायचंच होतं, असं जावंसंच वाटत होतं तेव्हा. बट देन आय थॉट, त्यानंतर मी विचार केला, माय पेरेंट्स हॅव मेड अ ग्रेट सॅक्रिफाईस टू सेंड मी टू दिस स्कूल. माझ्या पालकांनी काय केलं होय बरं? हॅव मेड अ ग्रेट सॅक्रिफाईस, म्हणजे त्यांनी खूप मोठा त्याग केलेला आहे. कशासाठी त्याग केला आहे? टू सेंड मी टू दिस स्कूल. ह्या शाळेत पाठवण्यासाठी त्यांनी मोठा त्याग केलेला आहे. त्यांनी सांगितलेलं असतं ना, माझ्याकडे पैसे नाही आहेत पण तरीसुद्धा आम्ही मॅनेज करू. तसे ते मॅनेज करतात, व्यवस्था करतात आणि अब्दुलला मोठ्या शाळेत पाठवतात. तर मग त्याच्यामुळे ती गोष्ट अब्दुल कलामांना आठवली की माझ्या पॅरेंट्सने काय केलेलं आहे? मोठा त्याग केलेला आहे या शाळेत पाठवण्यासाठी. त्याच्या डोक्यामध्ये विचार आला. आय हॅव टू मेक माय पेरेंट्स प्राऊड. आय हॅव टू मेक म्हणजे मला आता काय करायला पाहिजे? माझ्या पेरेंट्सना अभिमान वाटेल. पेरेंट्स प्राऊड, माझ्या पालकांना अभिमान वाटेल असंच आता काम करायला हवं. हे त्यांनी त्याच्या लक्षात आलं. आय मेड अ प्रॉमिस टू माय सेल्फ. आणि मग मात्र मी स्वतःशीच काय घेतली? एक शपथ घेतली. फ्रॉम दिस डे ऑनवर्ड्स. आणि त्यानंतरच्या दिवसानंतर मी स्वतःशीच एक ठरवलं, पक्क केलं मनाशी. आय विल नॉट ओन्ली बी अ गुड स्टुडंट बट आय विल बी द बेस्ट. म्हणजे मी काय नुसताच चांगला विद्यार्थी बनणार नाही आहे, तर मी एक बेस्ट म्हणजे उत्तम विद्यार्थी बनणार आहे. हे त्यांनी मनाशी पक्क केलं की मी असंच करून दाखवीन. मी खूप उत्तम अभ्यास करीन आणि उत्तम विद्यार्थी बनेन, उत्कृष्ट विद्यार्थी बनेन, असं मनाशी ठरवलं.
आय स्टडीड डे अँड नाईट. म्हणजे मग मी त्या दिवसापासून रात्रंदिवस अभ्यासाला सुरुवात केली, रात्रंदिवस अभ्यास करू लागलो. अ फ्यू वीक्स लॅटर वी हॅड अ मॅथ्स एक्झाम. अ फ्यू वीक लॅटर्स म्हणजे थोड्याच आठवड्यानंतर काय झालं, वी हॅड अ मॅथ्स एक्झाम म्हणजे आमची गणिताची परीक्षा होती. आय रोट a few weeks later we had a maths exam which was conducted by that same maths teacher. आणि ती परीक्षा कोणी कंडक्ट केली होती, कंडक्ट म्हणजे भरवली होती, कोणी भरवली होती तर सेम मॅथ्स टीचर, म्हणजे ज्या मॅथ्स टीचरनी मला, गणिताच्या शिक्षकांनी मला ओरडले होते त्याच शिक्षकांनी ती परीक्षा घेतली होती. आय रोट ऑल द आन्सर करेक्टली. आय रोट म्हणजे मी लिहिली होती कशी, ऑल द आन्सर्स म्हणजे सर्व उत्तरं, करेक्टली म्हणजे अगदी बरोबर. आय रोट ऑल द आन्सर करेक्टली म्हणजे मी सगळी उत्तरं अगदी बरोबर लिहिली होती. आफ्टर अ फ्यू डेज द मॅथ्स टीचर डिक्लेअर्ड द रिझल्ट्स. आणि मग काही दिवसानंतर आफ्टर अ फ्यू डेज द मॅथ्स टीचर डिक्लेअर्ड द रिझल्ट. द गणिताचे शिक्षक जे आहे त्यांनी काय केलं, डिक्लेअर्ड द रिझल्ट म्हणजे निकाल घोषित केला. आफ्टर अ फ्यू डेज द मॅथ्स टीचर डिक्लेअर्ड द रिझल्ट. ही डिक्लेअर्ड द मार्क्स ऑफ ईच स्टुडंट्स. म्हणजे त्यांनी काय केलं, ही डिक्लेअर्ड त्यांनी घोषित केलं द मार्क्स ऑफ ईच स्टुडंट, प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण म्हणजे मार्क सांगायला सुरुवात केली होती. वेन इट वॉज माय टर्न ही सेड. आणि जेव्हा माझ्यावर वेळ आली होती तेव्हा ते म्हणाले, अब्दुल व्हॉट डू यू थिंक. अब्दुल तुला काय वाटतं, हाऊ मच यू हॅव स्कोर्ड, तुला किती मिळतील असं तुला वाटतं आहे. सर आय रोट ऑल द आन्सर करेक्टली. अब्दुल कलाम म्हणाले, सर मी सगळी उत्तरं अगदी बरोबर लिहिलेली आहेत. आय रोट ऑल द आन्सर करेक्टली. प्लीज टेल मी हाऊ मच आय हॅव स्कोर्ड. मला खरंच कृपा करून सांगा की मला किती मिळालेले आहेत किती मार्क मिळालेले आहेत. टीचर काय म्हणतात बघा, यू हॅव स्कोर्ड 100 आउट ऑफ 100. फुल मार्क. टीचर म्हणाले काय, टीचर सेड यू हॅव स्कोर्ड, तुला 100 आउट ऑफ 100 म्हणजे 100पैकी 100 मार्क गणितामध्ये मिळालेले आहे. फुल मार्क, अगदी फुल मार्क, कुठेही कापले नाही आहेत तुझे मार्क. व्हेरी गुड अब्दुल, असं ते शाबासकी दिली त्यांनी. व्हेरी गुड अब्दुल. थँक्यू सर. माय ड्रीम ऑफ स्कोरिंग फुल मार्क्स इन मॅथ्स एक्झाम वॉज फायनली कम्प्लिटेड. आणि मी मनाशी निश्चय जो केला होता की गणितामध्ये पूर्ण मार्क मिळवण्याचा तो माझा निश्चय जो होता तो पूर्ण झाला. तर मी पूर्ण मार्क मिळवले. आय वॉज हॅपी म्हणजे मी खूप आनंदी झालो होतो. द नेक्स्ट मॉर्निंग ड्युरिंग अवर असेंब्ली ऑल द स्टुडंट अँड टीचर हॅड गॅदर. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आमची एक सभा होती. त्या सभेसाठी आम्ही विद्यार्थी आणि सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी जमा झालो होतो. द सेम टीचर हू हॅड पनिश मी स्माइल्ड. द सेम टीचर, आता हेच जे गणिताचे शिक्षक आहेत जे मला आधी ओरडले होते आणि मग काल मला मार्क सांगितले होते असं त्यांना म्हणायचं. द सेम टीचर हू हॅड पनिश मी, ज्यांनी मला शिक्षा केली होती, स्माइल म्हणजे त्यांनी ते गालातल्या गालात, स्माइल म्हणजे गालातल्या गालात हसू लागले. अँड सेड आणि म्हणाले, हू वेअर आय पनिश बिकम अ ग्रेट मॅन. म्हणजे काय तर मी ज्यांना शिक्षा केली ते ग्रेट मॅन म्हणजे थोर माणसं झालेली आहेत. ती सगळी ज्यांना मी शिक्षा केली ती थोर माणसं झाली आहेत. ऑल द स्टुडंट्स स्टार्टेड लाफिंग. आणि असं ऐकल्यानंतर सगळे जे विद्यार्थी होते ते जोरजोरात हसायला लागले. बघा इथे एक छोटंसं सांगायचं आहे. मगाशी मी आता म्हटलं स्माईल म्हणजे पण हसणं, पण ते गालातल्या गालात. आणि आता दुसऱ्यांदा आलं आहे लाफिंग म्हणजे मोठ्याने हसणं. म्हणजे हसण्याचाच प्रकार आहे. लाफिंग म्हणजे मोठ्याने हसणं आणि स्माईल म्हणजे गालातल्या गालात असणं. तर असे छोटे छोटे पण शब्दार्थ लक्षात ठेवायचं तुम्ही. द सेम टीचर हू हॅड पनिश मी स्माईल अँड सेड, हू वेअर आय पनिश बिकम अ ग्रेट मॅन. ऑल द स्टुडंट्स started laughing. He then recalled
व्हॉट हॅड हॅपन ही देन रिकॉल, आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. ही देन रिकॉल व्हॉट हॅड हॅपन नाऊ आय टेल एव्हरीवन. म्हणजे काय झालं होतं ना ते मी आता तुम्हाला प्रत्येकाला सगळ्यांना सांगणार आहे. हाऊ अब्दुल हॅड स्कोर फुल मार्क्स, म्हणजे काय सांगणार आहे, तर अब्दुलने हे फुल मार्क्स कसे घेतले, संपूर्ण 100पैकी 100 मार्क कसे घेतले हे मी तुम्हाला सांगणार आहे. ऑल द स्टुडंट्स वेअर लिसनिंग केअरफुली. आता मात्र सगळे विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकायला लागले. द टीचर पॉइंटेड ॲट मी अँड सेड. टीचरनी माझ्याकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, रिमेंबर माय वर्ड्स, माझे शब्द लक्षात ठेवा, असं शिक्षक म्हणाले. रिमेंबर माय वर्ड्स. दिस बॉय इज गोइंग टू ब्रिंग ग्लोरी टू हिज स्कूल अँड अ टीचर. हा जो मुलगा आहे तो काय करणार आहे, ब्रिंग ग्लोरी टू हिज स्कूल, म्हणजे तो त्याच्या शाळेला आणि त्याच्या शिक्षकांना काय मिळवून देणार आहे, ग्लोरी म्हणजे कीर्ती मिळवून देणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे शाळा आणि शिक्षक ह्यांची कीर्ती होणार आहे असं त्यांना म्हणायचं आहे. दिस बॉय इज गोइंग टू ब्रिंग ग्लोरी टू हिज स्कूल अँड अ टीचर. His words of praise made up for the earlier humiliation. His words of praise म्हणजे त्यांनी हे जे कौतुकाचे शब्द माझ्याविषयी वापरले ना, हिज वर्ड्स म्हणजे शब्द, हिज वर्ड्स ऑफ प्रेज म्हणजे प्रेज म्हणजे इथे त्यांनी कौतुक केलं आहे, बरोबर, स्तुती केली आहे. हिज वर्ड्स ऑफ प्रेज मेड अप फॉर म्हणजे त्याने मला काय व्हायला उभारी आली, मेड अप फॉर द अर्लियर ह्युमिलेशन. आता अर्लियर ह्युमिलेशन म्हणजे आधी जो अपमान झाला आहे, अपमानाला काय म्हटलं जातं, ह्युमिलेशन. तर आधी जो त्यांचा अपमान झालेला होता, मानहानी झालेली होती आधी, तर ती सगळी ह्या कौतुकाच्या शब्दांनी भरून पावली असं त्यांना म्हणायचं. की त्यांचे 2 शब्द जे आहे की ह्याच्यामुळे शाळेला आणि शिक्षकांनासुद्धा कीर्ती मिळेल असं म्हटल्यानंतर त्यांना खूप अभिमान वाटायला लागला आणि तो अपमान ते विसरले. अर्लियर ह्युमिलेशन जे होते ते विसरून त्यांना खूप बरं वाटलं. आय वॉज हॅपी म्हणजे ते आनंदी झाले होते. ऑल द टीचर्स अँड द स्टुडंट्स स्टार्टेड क्लॅपिंग. आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी जोरजोरात टाळ्या वाजवायला लागले. आफ्टर दॅट सेमिस्टर आणि त्या 6 महिन्यानंतर आय वेंट बॅक टू माय विलेज फॉर हॉलिडेज. आय वेंट बॅक टू माय विलेज आणि मी माझ्या गावी परत गेलो. कशाला, फॉर हॉलिडेज म्हणजे सुट्टी चालू झालेली होती तर त्या सुट्टीसाठी मी गावी माझ्या परत गेलो होतो. माय एंटायर फॅमिली वॉज हॅपी. माझे सगळे कुटुंब आनंदी झाले होते. माय पेरेंट्स हग मी विथ जॉय. माय पेरेंट्स म्हणजे माझे पालक आईवडील, हग मी म्हणजे मला त्यांनी लिंगन दिलं, मिठीत घेतलं, विथ जॉय खूप आनंदाने त्यांनी मिठीत घेतलं. माय ब्रदर पॅटेड ऑन माय बॅक टू एनकरेज मी म्हणजे मला प्रोत्साहन देण्यासाठी, एनकरेज करणं म्हणजे प्रोत्साहन देणं, मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या भावाने माझी पाठ थोपाडली. पॅटेड ऑन माय बॅक त्यांनी माझी पाठ थोपाडली. आय फायनली फेल दॅट आय हॅड डन समथिंग वर्दी म्हणजे शेवटी मला हे समजलं की मी जे काही केलं आहे ते खरंच मोलाचं आहे, हे मला आता थोडंसं समजलं. बट देअर वॉज स्टील अ लॉट ऑफ टू बी अचीव. आता ही तर सुरुवात आहे. बट देअर वॉज स्टील पण आता अजूनही अ लॉट टू बी अचीव अजूनही खूप काही मिळवायचं आहे हे पण त्यांच्या लक्षात आलं. सो फ्रेंड, दिस वॉज अ स्टोरी ऑफ हाऊ आय बिकेम अ टॉपर ऑफ माय स्कूल. तर हे मित्रांनो, ही माझी स्टोरी आहे. हाऊ आय बिकेम मी कसं बनलो अ टॉपर ऑफ माय स्कूल. मी माझ्या शाळेचा उत्कृष्ट विद्यार्थी, सगळा टॉपर विद्यार्थी कसा बनलो हे मला सांगायचं होतं तुम्हाला. तर हे मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे असं अब्दुल कलाम म्हणाले. तर मला वाटतं मुलांनो, सगळं हे तुम्हालासुद्धा लागू आहे. तर तुम्हाला सगळ्यांना टॉपर बनायचं असेल तर कशी मेहनत घेतली पाहिजे. कोणी अपमान केला तर तो अपमानच मनामध्ये न ठेवता त्याच्यावर काम करायचं असतं. म्हणजे जास्तीत जास्त अभ्यास करून तुम्ही मार्क मिळवायचे आणि मोठं व्हायचं आणि कोणतरी मोठी व्यक्ती बनायची. जसं अब्दुल कलाम पुढे
थोर शास्त्रज्ञ बनले आणि नंतर पुढे जाऊन प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतीसुद्धा बनले. हां, तर मला वाटतं मुलांनो ही गोष्ट तुम्हाला नक्की आवडली असेल. तर पुन्हा पुन्हा ऐका, म्हणजे तुम्हाला इंग्रजीचे छोटे छोटे जे शब्द आहेत, नवीन शब्द आहेत ते कानावर पडतील, वाक्यरचना कळेल आणि तुमचं इंग्रजी सुधारण्याला मदत होईल. ओके, तर ही गोष्ट अशीच यूट्यूबवर मी आता स्टोरी टेलिंगमध्ये सांगत जाईन, तर ते तुम्ही ऐकत जा आणि माझ्या विद्या पोद्दार या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. ओके, बाय, टेक केअर.